नमस्कार, मी माधुरी मोने, गुरु नानक हायस्कूल इथे मी गणित शिकवते, गणिताचं अध्यापन करते. आपण पहिल्या 2 भागांमध्ये संभाव्यता या प्रकरणामध्ये पहिलं म्हणजे संभाव्यता म्हणजे काय आणि दुसऱ्या भागामध्ये आपण नमुना अवकाश कसा लिहायचा ह्या दोन्हीची आपण माहिती घेतली. आता शेवटचा 3रा भाग आहे, इथे आपण प्रत्यक्ष संभाव्यता काढणार आहोत. आता संभाव्यता म्हणजे काय तर एखाद्या घटनेची आपण त्या ठिकाणी निश्चितता सांगतो. संभाव्यता म्हणजे किती टक्क्यांमध्ये ती घटना होऊ शकते हे आपण त्या ठिकाणी सांगतो. आता कशाची सांगतो आपण तर घटनेची. तर घटना म्हणजे काय आता तर पहिलं म्हणजे आपण नमुना अवकाश म्हणजे काय ते बघितलं आहे. नमुना अवकाश म्हणजे काय ते एक कॅट घेतला, त्यातला एक पत्त्या आपण खेचून काढला तर ते झाला एक प्रयोग झाला आणि त्या प्रयोगाच्या शक्यता किती असतात त्या शक्यतांचा जो आपण संच तयार करतो त्याला आपण नमुना अवकाश म्हणतो. म्हणजेच आपण एखादा फासा फेकला, फासा फेकल्यावरती काय होतो हा एक प्रयोग आहे, यादृच्छिक प्रयोग आहे फासा फेकणे. ह्याच्यामध्ये काय काय घडतं ते सगळं आपण त्या नमुना अवकाशमध्ये लिहितो. मग काय काय घडतं एक फासा फेकला असता तर एकतर आपल्याला काय मिळतो 1 2 3 4 5 6 यापैकी एक आकडे मिळतात. म्हणजेच आपल्या नमुना अवकाशमध्ये 1 ते 6 एवढे अंक सगळे येतात. मग आता घटना म्हणजे काय तर समजा ही घटना अशी आहे की मिळालेला अंक जो असेल फासा फेकला असता, एक फासा फेकला हा एक प्रयोग आहे आपला आणि हा घटना काय सांगते तर तो मिळणारा जो अंक जो आहे तो समसंख्या आहे. ही घटना समसंख्या दर्शवते की या घटनेमध्ये समसंख्या येतात. मग आता आपल्याला काय काय लिहावं लागतं तर काय काय शक्यता आहेत ते आधी लिहायचे आपल्याला. म्हणजे आपण थोडक्यात पहिल्यांदा नमुना अवकाश लिहायचे आहे. मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलेलं आहे की नमुना अवकाश हा संभाव्यतेची पहिली पायरी आहे. मी तुम्हाला गणित सोडवताना पहिला भाग जो आहे तो नमुना अवकाशचा येतो आणि नंतर मग घटना येते. तर नमुना अवकाशमध्ये काय काय येणार आहे एक फासा फेकल्यावरती काय काय होतं तर 1 2 3 4 5 आणि 6 एवढे अंक येतात. म्हणजेच आपल्याला नमुना अवकाशमध्ये एकूण किती घटक झालेत तर 6. आता आपल्याला घटना बघायची. आता ही घटना समसंख्या मिळणे म्हणजे जो वरचा जो आकडा जो असतो तुम्ही खेळायला जाता सापशिडी आपण खेळतो तेव्हा आपण फासा टाकतो आणि आपण वरती कोणता अंक आला आहे तो बघतो. तर तो जो घटक जे आहे त्या ठिकाणी आपण येणार आहोत ते मध्ये आपण येणार आहोत. ही आपली घटना आहे की समसंख्या मिळणे. आता समसंख्या म्हणजे काय तर बरोबर 2 ने भाग जाणाऱ्या संख्या. मग आता या नमुना अवकाशमध्ये आपल्याला समसंख्या शोधायच्या आहेत. मग कोणत्या कोणत्या समसंख्या आहेत तर बे बे दुने 4 आणि बे त्रिक 6 या 3 संख्या ज्या आहेत त्या समसंख्या आहेत. म्हणजे ह्याच्यामध्ये किती घटक झालेत आता मध्ये एकूण किती घटक आहेत तर 3. या 3च समसंख्या आहेत, बाकी सर्व विषम संख्या आहेत. मग आता आपल्याला जर का या घटनेची संभाव्यता म्हणजे शक्यता काढायची असेल तर त्याला म्हणतात मला इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात प्रोबॅबिलिटी आणि म्हणून त्याला पी दर्शवतात. पी फॉर प्रोबॅबिलिटी. मग पी बरोबर वरती खालती काय आहे तर किती आहेत एकूण किती आहेत आणि वरती आपल्याला किती हवेत. एकूण किती आहेत इकडे 6 म्हणजे NA/NS बरोबर 3/6 म्हणजे याची संभाव्यता येणार आहे 1/2. संभाव्यता जी आहे ती नेहमी अपूर्णांकात येते आणि इकडे छेद अधिक असलेले छेदाधिक अपूर्णांक असतो तो. कारण का तर संभाव्यता 1 म्हणजे 100% एखादी घटना होणार. आपण दुसरं उदाहरण त्याचं बघूया. पण म्हणजे थोडक्यात संभाव्यता काढणे म्हणजे काय करणे तर एकूण जे काही आपल्याकडे घटक आहेत त्यातले आपल्याला एका विशिष्ट अट सांगणारे किंवा पूर्ण करणारे घटक काढणे. मग आपल्याकडे एकूण किती आहेत 6 आणि आपली अट काय आहे समसंख्या. मग ते किती आहेत 3 म्हणजे मग संभाव्यता आली 3/6. आपल्यापैकी बऱ्याच जणांना सवय असते की मोठा अंक असता की तो खालती कसा लिहायचा तो नेहमी वरती पाहिजे. मग बरेच जण उत्तर लिहितात असं 6/3. तर हे अतिशय चुकीचं उत्तर आहे कारण याचं उत्तर येतं 2/1 आणि संभाव्यता जी आहे ती 1 पेक्षा जास्त कधीच नसते. एखादी गोष्ट 100% होणार म्हणजेच काय संभाव्यता 1. आता कोणती घटना येईल त्या ठिकाणी संभाव्यता 1 असणारी तर एखादी आपण आता दुसरी आपण बी घटना घेऊ. बी घटना काय आहे तर मिळणारी संख्या जी आहे ती 7 पेक्षा लहान आहे. मिळणारी संख्या 7 पेक्षा लहान असेल
ही आपली नवीन आता घटना आहे. आता या घटनेमध्ये कोणत्या कोणत्या आता आपल्याला पुन्हा हेच आहे काय नमुना अवकाश लिहिलेला आहे तो, कारण आपण हा प्रयोग काही बदलला नाही आहे. प्रयोग कोणता आहे? एक फासा फेकला असता. मग आता या बी घटनेमध्ये काय काय येणार आहे, बीमध्ये कोणते कोणते घटक येणार, तर आपण ते सगळे आपण आता त्याच्यात लिहिणार आहोत. आता 7पेक्षा लहान संख्या, 7पेक्षा लहान काय काय आहे? 6 एका, 5 एका, 4 एका, 3 एका, 2 एका, 1 एका, या सगळ्या संख्या ज्या आहेत त्या थोडक्यात 7पेक्षा लहान आहेत. म्हणजे या सगळ्या संख्या पुन्हा या बी या घटकामध्ये येणार आहेत. बरोबर. म्हणजे एन बी काय झालं या ठिकाणी? 6 आलं पुन्हा. म्हणजेच या ठिकाणी बीची जर का आपण संभाव्यता काढली तर ती येते 6/6 म्हणजेच 1. म्हणजे ही घटना 100% होणारी आहे. मग आता याच्यापेक्षा जास्त कधी संभाव्यता असते का? तर कधीच नसते. जास्तीत जास्त संभाव्यता किती असते? 1. आणि कमीत कमी किती असते? 0. हा एक प्रयोग झाला. आता आपल्याकडे 3 अंक आहेत. समजा 3, 2 आणि 5 हे अंक आहेत. तर या अंकांपासून संख्या तयार करणे, 2 अंकी संख्या, या अंकांपासून 2 अंकी संख्या तयार करणे हा आपला प्रयोग आहे. 2 अंकी संख्या तयार करायच्या आपल्याला. आता कोणत्या कोणत्या संख्या या ठिकाणी येतात? तर तुम्हाला माहिती आहे कोणत्या कोणत्या येतील या ठिकाणी संख्या? तर त्या सगळ्या आपल्या नमुना अवकाशमध्ये येणार. म्हणजे ज्या ज्या काही शक्यता आहेत त्या सगळ्या या नमुना अवकाशमध्ये येणार. मग काय काही संख्या येणार? तर पहिली येईल समजा आपण 32 घेतली, दुसरी घेतली 35. मी कशा लिहिते आहे संख्या तर लक्षात घ्या. पहिल्यांदा 3 पासून सुरुवात केली आहे. मग 3, 2, 3, 5. नंतर आपण 2 पासून सुरुवात करू, 23 आणि 25. आणि तिसरं केलं आपण 53 आणि 52. आता या ठिकाणी अंकांची पुनरावृत्ती मी केलेली नाही. समजा इथे पुनरावृत्ती नको असा प्रश्न आहे. पुनरावृत्ती नाही. ओके. संख्यांची संख्या ज्या आहेत त्या आपण या ठिकाणी कोणत्या संख्या घेतल्या नाही आहेत आपण? तर 33 नाही घेतलेली, 22 नाही घेतलेली, 55 नाही. म्हणजे अंकांची पुनरावृत्ती आपण घेतलेली नाही. तर आपल्याला या सगळ्या शक्यता मिळतात. म्हणजे हा पहिला भाग आहे. म्हणजे तुम्हाला संभाव्यतेचं कोणतंही गणित आलं तरी नमुना अवकाश लिहिणे हा पहिला भाग आहे. मग त्याच्या पुढे गणित विचारलेलं असेल किंवा नसेल, पण हा भाग तर 100% आहे. म्हणजे आपल्या एन एसमध्ये किती आले, एकूण घटक किती आले? 1, 2, 3, 4, 5, 6 एकूण आले. त्या ठिकाणी 6 घटक आले. आता आपण घटना लिहिणार आहोत की ए ही घटना आहे की मिळणारी संख्या सम आहे. मिळणारी संख्या सम आहे. आता याच्यामध्ये काय काय येत आहे तर हे तुम्हाला शोधावं लागणार आहे. समसंख्या आहे. तर समसंख्या कोणत्या कोणत्या त्या तुम्हाला याच्यावरती शोधाव्या लागतील. म्हणजे थोडक्यात आपण जेव्हा संच लिहितो, खालती घटना लिहितो, घटना ही नेहमी त्या नमुना अवकाशचा उपसंच असते. असं कधी होत नाही की एमध्ये एकदम काहीतरी वेगळाच घटक आला की जो वरती नाही आहे, असं केव्हाच होत नाही. म्हणजे पहिला नमुना अवकाश लिहायचा आणि मग वरती शोधायच्या घटना. आता समसंख्या 32 आहे का? तर हो, 32 समसंख्या आहे. 35 आहे का? नाही. 35 2ला भाग जात नाही. 23 जात नाही. 25 नाही. 53 नाही. 52 आहे का? तर हो, 52 आहे. म्हणजे हे झाली माझी पहिली घटना. त्या ठिकाणी 52. म्हणजे मग आता एन एमध्ये किती घटक असणार आहेत माझे? तर 2. मग आता संभाव्यता काढण्यासाठी पी ए बी काय घेणार? एन ए छेद एन एस. आता एस घ्यायचं का? नाही. फक्त एस सोडून, कारण एस आपण ऑलरेडी इथे घेतला आहे. एस सोडून तुम्ही कोणतंही मुळाक्षर इंग्लिशमधलं येऊ शकता. A to Z कोणतंही, फक्त काय सोडायचा? एस सोडायचा, कारण एसवरती ऑलरेडी दिलेला आहे आपण. मग जे घटना आली 2/6, त्याला संक्षिप्त रूप द्यायचं आहे. उत्तर आलं 1/3. हे समजलं असेल. आता अशाच प्रकारे जर का संख्या आपल्याला बघायची असेल, मूळ संख्या. तुम्हाला माहिती आहे का मूळ संख्या म्हणजे काय ते? तर समजा आपण आता डी ही घटना घेतली की मिळणारी संख्या जी आहे ती काय असणार आहे? मूळ संख्या आहे. आता मूळ संख्या म्हणजे काय? पहिल्यांदा तुम्हाला माहिती आहे 2 भाग असतात संख्यांचे. एक म्हणजे मूळ आणि दुसरं म्हणजे संयुक्त. तर मूळ संख्या म्हणजे काय? तर ज्या संख्या फक्त 2 पाड्यांमध्ये येतात. उदाहरणार्थ त्या स्वतःच्या पाड्यामध्ये येतात आणि 1च्या पाड्यामध्ये येतात. आता 1च्या पाड्यामध्ये सगळ्या संख्या येतात.
अगदी अगणित संख्या आपण म्हणतो 1 2 3 4 तुम्ही पहिलीपासून शिकताय, मग ती संख्या जी स्वतःच्या पाड्यामध्ये येते आणि 1च्या पाड्यामध्ये येते. उदाहरणार्थ 2, 2चे 2च अवयव आहेत, 1 आणि 2. अजून कुठल्या पाड्यामध्ये 2 येत नाही. किंवा 11, 11चे पण 2च अवयव आहेत, 1 आणि 11. अजून एक समजा एखादं एक उदाहरण घेतलं 13, 13चे पण 2च अवयव आहेत. या संख्यांना मूळ संख्या म्हणतात. आणि संयुक्त संख्या म्हणजे काय, तर संयुक्त संख्येचे 2पेक्षा अधिक अवयव असतात. आता उदाहरण समजा मी इथे 8 घेतलं तर 8चे किती अवयव आहेत, 1च्या पाड्यामध्ये 8 येतं, 2च्या पाड्यामध्ये 8 येतं, 4च्या पाड्यामध्ये 8 येतं आणि 8च्या पाड्यामध्ये 8 येतं. म्हणजे याचे काय आहेत, थोडक्यात 2पेक्षा जास्त अवयव आहेत. मग आता एकाचं काय, एकाला काय म्हणाल तुम्ही, एकाचा एकच अवयव आहे, कोणता, 1. आणि 2 पण नाही आहेत आणि अधिक पण नाही आहेत. आणि म्हणून आपण 1 ही संख्या काय म्हणतो, इथे पण नाही आणि इथे पण नाही, म्हणजे मूळ पण नाही आणि ती संयुक्त पण नाही. आता हे गणितामध्ये एक संख्या आली नाही आहे, पण जेव्हा आपण फासा फेकल्याचं उदाहरण घेतो तेव्हा जर मूळ संख्येचं आलं तर बरीच मुलं 1ने सुरुवात करतात. ते चुकीचं आहे, कारण 1 ही संख्या इथे पण नाही आणि इथे पण नाही. यातला फरक लक्षात घ्या, कारण एकाचा एकच अवयव आहे. मग आता इथे मूळ संख्या कोणत्या कोणत्या आहेत आपण लिहून बघूया बरं. 32, साधारणपणे समसंख्यांपैकी फक्त 2 ही एकच मूळ संख्या आहे, बाकी कोणतीही समसंख्या मूळ नाही आहे, कारण प्रत्येकाला 2ने भाग जातो. आपण समसंख्येची व्याख्याच अशी करतो की ज्या संख्येला 2ने भाग जातो. म्हणजे याच्यातल्या समसंख्या तर बाद झाल्या. मग आता डीमध्ये काय काय येणार आहे, तर पहिली संख्या तर बाद झाली 35. आता एकक स्थानी 5 आहे, म्हणजे 5च्या पाड्यामध्ये ती येणार आहे, म्हणजे ती पण नाही आहे. 23 आहे का, बघा बरं कोणत्या पाड्यामध्ये 23 येते का, तर 12 दुने 24, 13 दुने 26, म्हणजे 23 ही एक मूळ संख्या वरती मिळालेली आहे. 25 पुन्हा तेच आहे, 5 5 25. एकक स्थानी 5 असेल तर ती संख्या 5च्या पाड्यामध्ये येते. मग 53 आहे का, 53 येते का, 17 त्रिक 51 आणि 18 त्रिक 54, म्हणजे ही एक 53 ही एक संख्या मूळ संख्या येते. या 2च मूळ संख्या वरच्या नमुना अवकाशमध्ये आहेत. मग आता याची संभाव्यता काढायची असेल तर आपल्याला काय मिळणार आहे, या ठिकाणी इथे मिळतील 2. म्हणजे मग आपल्याला संभाव्यता डीची जी आहे ती काढायची असेल तर ND/NS. हे 100% लक्षात घ्या, इथे चूक होण्याची शक्यता जास्त असते. म्हणजे जेव्हा आम्ही पेपर तपासतो तेव्हा या ठिकाणी बऱ्याच वेळा मुलं काय करतात, उलटा अंक लिहितात, कारण छोटा अंक छेदामध्ये येतो हेच तुम्हाला मान्य नसतं. जे हा आपण 6/2 लिहितात बरीच जण आणि मग ते उत्तर चुकतं. म्हणजे पुन्हा याचं उत्तर किती येणार आहे, 1/3. समजलं का, म्हणजे संभाव्यता कशा प्रकारे काढायची ती. हे झालं आता अंकांच्या बाबतीमध्ये. अजून एक कोणता प्रयोग आहे तुम्हाला, तर तुम्हाला नाण्यांचा एक प्रयोग आहे, त्याचं आपण एक उदाहरण बघूया. आता 2 नाणी फेकली असता काटा मिळण्याची संभाव्यता, किंवा एक नाणं फेकलं असता, आधी एकाचाच प्रयोग घेऊ आपण, ते सोपं आहे की 1 नाणे फेकणे हा एक समजा यादृच्छिक प्रयोग आहे. 1 नाणे फेकणे हा प्रयोग आहे, त्याचा नमुना अवकाश आपल्याला माहिती आहे, आपण लिहिलेलं आहे नमुना अवकाश काय येतं ते. आणि मग काय येणार आहे तुम्हाला नमुना अवकाशमध्ये, तर 1 नाणे फेकल्यावरती तुम्हाला एकतर काटा येतो किंवा छापा येतो किंवा काटा येतो. म्हणजे NS किती घटक असतात, फक्त 2. मग आता समजा M ही घटना अशी आहे की काय मिळतं तुम्हाला ठिकाणी, नाणं फेकलं असता काटा मिळणे, फक्त काटा पाहिजे आपल्याला, छापा नको आहे. मग किती काटा मिळणार आहे, एममध्ये काय येणार आहे, किती काटा मिळतात त्या ठिकाणी, तर एकच फक्त काटा मिळतो या ठिकाणी T. म्हणजे मग काय होणार आहे, NMमध्ये काय घटक आहेत, बरोबर 1. म्हणजे मग संभाव्यता कशी काढणार, PM बरोबर NM छेदामध्ये NS. किती आहेत आणि किती पैकी आहेत, 2 पैकी 1 तुम्हाला काटा मिळतोय, म्हणजे 1/2. म्हणजे काटा मिळण्याची संभाव्यता जी आहे या प्रयोगाची ती किती आहे, अर्धा, 50% किंवा 1/2. मग छापा मिळण्याची किती आहे, तर ही पूर्ण प्रयोगाची संभाव्यता नेहमी किती असते, 1. सांगितलं मी की जास्तीत जास्त प्रत्येक घटना घडायची संभाव्यता काय आहे, तर 1. त्याच्यामधली अर्धा जो आहे तो अर्धी शक्यता काय आहे, काटा मिळण्याची आहे. म्हणजे मग उरलेली अर्धी शक्यता काय आहे, छापा मिळण्याची आहे. म्हणजे अशा प्रकारे एकूण सगळे जे काही आपल्याला इकडे जेवढे जे घटक तुम्ही येणार त्या प्रत्येकाला सारखंच
वेटेज आपण ज्याला म्हणतो किंवा सारखी शक्यता त्या ठिकाणी मिळते. तर हा झाला एक नाण्याचा प्रयोग या ठिकाणी आपण बघितला. आता दुसरा जो आहे तो एक रंगाचा बघूया, म्हणजे तुम्हाला जास्त ते उदाहरण स्पष्ट होईल. आपल्याकडे इंद्रधनुष्यामध्ये रंग असतात. किती असतात रंग? एकूण 7 असतात. म्हणजे इंद्रधनुष्यामधला रंग आपल्याला निवडायचा आहे. इंद्रधनुष्यातील रंग निवडणे हा एक प्रयोग आहे आपला, रंग निवडणे. मग त्याच्या शक्यता काय काय असतात? निवडला, ला म्हणू आपण, निवडला. ओके, तर पहिला आपण या ठिकाणी इंद्रचा रंग निवडला, त्याच्यामध्ये शक्यता काय असणार आहे? तर सगळ्या इथे येणार आहेत. किती रंग येणार आहेत एकूण इकडे? तर एकूण इकडे 7 रंग येणार आहेत. मी सगळे लिहित बसत नाही, तुम्हाला माहिती आहे इंद्रधनुष्यामध्ये किती रंग असतात ते. म्हणजे मग NS किती असणार आहे माझं? इकडे 7 असणार आहे, कारण 7 रंग असतात. आता त्यामध्ये निळा रंग मिळण्याची संभाव्यता विचारली मी, किती येईल? तोंडी उत्तर आहे. किती येणार आहे तिकडे? की समजा ए हे घटना जी आहे की मला निळा रंग पाहिजे, तर किती निळा रंग असतात? किती निळ्या रंगाचे असतात त्या ठिकाणी? ते एकच निळा रंग असतो. म्हणजे NA मध्ये किती घटक आहेत? 1. म्हणजे हे उत्तर तुम्हाला तोंडी येणार आहे, याची संभाव्यता येईल 1/7. मग हिरवा रंग मिळण्याची शक्यता किती आहे? पुन्हा 1/7. या 7ही संभाव्यताची जर का आपण बेरीज केली तर आपल्याला एक आकडा मिळाला पाहिजे किंवा मिळतो. त्यामुळे प्रत्येक अंकाची प्रत्येक रंगाची जर का तुम्ही संभाव्यता काढलीत तर ती येईल 1/7. दुसरं जे आपल्याला पत्त्यांचं जे उदाहरण जे एक आहे हे अतिशय सोपं आहे, तोंडी उदाहरण आहे. म्हणजे की कारण एकूण 7 घटक असतात आणि त्याच्यामध्ये आपण एक रंग निवडतोय. आता पत्त्यामध्ये किती एकूण पत्ते असतात? तर आपल्याला ते माहिती आहे की एकूण एक पत्ता निकाडला आपण, पिसलेला, चांगला पिसलेला आपण एक पत्त्यांचा जोड घेतला आणि त्यातून एक पत्ता काढला. आता तो पत्ता समजा, तो पत्ता कोणते कोणते असतात पत्ते दाखवलं तुम्हाला मी, चौकट, इस्पिक, किलवर आणि बदाम. तो पत्ता बदाम असण्याची शक्यता, बदाम असण्याची संभाव्यता काढायची आपल्याला, असण्याची संभाव्यता. काढायची आपल्याला. ओके, तर पहिल्यांदा एक पत्ता पिसणे हा प्रयोग आहे. मग त्या पत्त्यामध्ये काय काय येतं? तर ते येणार आहे एस मध्ये. आता आपण इकडे मी तुम्हाला पहिल्याच्याच सांगितलं होतं की इकडे आपण 52 लिहिणार का नमुना अवकाशमध्ये घटक? नाही, आपला खूप वेळ जाईल तिकडे. म्हणून मग आपण इकडे काय लिहिणार? आपण इथे डायरेक्ट लिहिणार की एस हा नमुना अवकाश आहे आणि NS बरोबर काय लिहिणार आपण? 52. इथे आपण सगळे 52च्या 52 लिहित बसत नाही, कारण तेवढा वेळ आपल्याकडे पेपरमध्ये पण नाही आणि एवढा म्हणजे ते काय म्हणतात त्याला गरज नाही त्याची आपल्याला, कारण आपल्याला फक्त 52 पत्ते एकूण पाहिजेत. म्हणजे NS बरोबर 52. आता मला पत्ता बदाम असण्याची शक्यता पाहिजे. समजा आपण P घेऊ. P ही घटना, P बरोबर बदाम पत्ता मिळण्याची घटना. हे सगळं लावं लागतं परीक्षेमध्ये, म्हणून तुम्हाला मी इथे लिहून दाखवते. म्हणजे बदाम पत्ता मिळण्याची घटना. नुसतं डायरेक्ट तिकडे आपल्याला उत्तर काढून चालणार नाही आहे, सगळं स्टेप बाय स्टेप जाणार आहे. तुम्हाला माहिती आहे की बोर्डाला पायरीप्रमाणे मार्क असतात. एका पायरीला एवढा मार्क, दुसऱ्या पायरीला एवढा. मग त्या पायऱ्या लिहिल्या नाहीत तुम्ही तर ते मार्क तुमचे जाऊ शकतात. बदाम पेरण्या मिळण्याची घटना. आता मग किती येणार आहेत? बदाम पत्ते किती असतात? तर तुम्हाला माहिती आहे 13 बदाम पत्ते, 13 इस्पिक, 13 किलवर आणि 13 चौकट. म्हणजे मग NP मध्ये किती येणार आहेत? 13. मग आता आपल्याला संभाव्यता काढायची आहे. मग P आणि P. आता जरा इथे थोडी गडबड झाली, आपण पीज घेतलं या ठिकाणी, पण आपण हा जो पी जो आहे हा आपल्या संभाव्यतेसाठी आहे आणि हा पी जो आहे तो आपण घेतलेला आहे. त्याच्यावर आपण इकडे अंक बदलू पण शकतो. म्हणजे या चुका ज्या आहेत, आता ही माझी पण ॲक्च्युली चूकच झालेली आहे, पण इथे एन पण नाही चालणार आहे थोडक्यात. म्हणजे जो अंक आपण तिकडे जो लिहितो अल्फाबेट, जे इकडे आपण अक्षर वापरलं आहे ते सोडून आपल्याला अक्षर वापरायचं आहे हे डोक्यात. म्हणजे एन नको, पी नको, एस नको. आज पहिल्यांदाच मी तो पी घेतला पण इकडे लगेच मला कळलं, त्यामुळे तुम्ही ते लक्षात ठेवायचं. आपण सी घेऊ, PC. मग संभाव्यता काय येणार आहे ठिकाणी? तर NC छेदामध्ये NS. मग सी मध्ये किती घटक आहेत? 13 आणि खालती किती आहेत? 52. म्हणजे बदामचा पत्ता मिळण्याची घटना किती आहे? याला जर का भाग लावला 13 एके 13, 13 चोक 52. म्हणजे बदाम पत्ता मिळण्याची संभाव्यता जी आहे ती 1/4. मग इस्पिक मिळण्याची संभाव्यता किती? पुन्हा 1/4. किलवर मिळण्याची संभाव्यता किती? तर ही झाली बदामची शक्यता, ही झाली चौकटची शक्यता,
ही झाली इस्पिकची शक्यता आणि ही झाली किलवरची शक्यता. म्हणजे या चारीची जर आपण बेरीज केली तर छेद सगळ्याचा 4 आहे आणि मग 1 अधिक 1 अधिक 1 अधिक 1 म्हणजे छेदात तुम्हाला थोडक्यात 4/4 एकूण तुमची संभाव्यता आहे 1. म्हणजे चारही संभाव्यता ज्या सगळे घटक जे आहेत त्याचे एकूण जर का फोडले आपण आणि सगळ्याच्या संभाव्यता आपण काढल्या तर त्यांची बेरीज जी आहे ती नेहमी 1 येते. म्हणजे आपण थोडक्यात संभाव्यता करतो म्हणजे काय करतो, आपल्याकडे किती आहे आणि त्यातून आपल्याला काय घ्यायचं आहे. समजा माझ्याकडे फिश टँक आहे, फिश टँकमध्ये 5 गोल्ड फिश आहेत आणि 4 जे आहेत ते कुठेतरी फायटर फिश आहेत. तर मला आता एक कुठला तरी मासा विकत द्यायचा आहे. एक मुलगा माझ्याकडे आला आणि मासा विकायला, म्हणजे इकडे एकूण किती 9 मासे आहेत, 5 गोल्ड फिश आहेत आणि 5 जे आहेत ते फायटरचे फिश म्हणतात तसे आहेत ते, किंवा रंग म्हणू आपण. 5 पिवळ्या रंगाचे मासे आहेत आणि 4 जे आहेत ते पांढऱ्या रंगाचे मासे आहेत. माझ्याकडे एक मुलगा आला आणि त्याने एक मासा मागितला, त्याने मला पिवळ्या रंगाचा मासा मागितला. तर काय होईल त्या ठिकाणी, एकूण माझ्याकडे मासे किती आहेत 9, त्यातला मी पिवळ्या रंगाचे मासे माझ्याकडे किती आहेत 5, म्हणजे मला देण्याची शक्यता काय आहे 5/9. ते जर का लाल रंगाचा मासा मागितला, पांढऱ्या रंगाचा मासा मागितला तर ती शक्यता होईल 4/9. माझ्याकडे एकूण किती आहेत आणि त्यातली तुम्ही कोणती घटना लक्षात घेताय. म्हणजे संभाव्यता हे अतिशय सोपं प्रकरण आहे. पहिलं म्हणजे तुमचं नमुना अवकाश तुम्हाला एकदा कळलं किंवा लिहिता आलं की तुमचं अर्ध काम होतं. मग त्यातून घटना तुमच्या लक्षात आली, कोणती शोधायचं आहे, काय घ्यायचं आहे मला, या नमुना अवकाशमधून मला नक्की काय उचलायचं आहे ते कळलं तर तुमचं त्या ठिकाणी पुढचं काम होतं. आणि संभाव्यता काढणे फक्त सूत्र आहे, हे सूत्र या ठिकाणी महत्त्वाचं आहे. आणि या सूत्रामध्ये छेद नेहमी मोठा असतो हे पक्क लक्षात ठेवायचं आहे. एवढं जर का 4 गोष्टी तुम्ही लक्षात घेतल्यात तर तुम्हाला त्या ठिकाणी 8 मार्क जे या प्रकरणाचे जे आहेत ते पूर्णच्या पूर्ण त्या ठिकाणी मिळू शकतात. म्हणजे पूर्ण ह्याच्यातून आपण एक काही भाग घेतोय त्याला संभाव्यता या ठिकाणी म्हणतात.